36 आहे, हा कमी आहे. विष नको करू, येतं लगेच. गाडी हलवायची. आत्ताच उठलो आहे मी, वाजले सकाळचे 7 वाजले आणि ग्वालियरमध्ये ज्या गल्ल्या आहेत एकदम असं पिक्चरमध्ये कसं दाखवतात तसं म्हणजे इथलं हे कल्चरच असं. इथं क्लासेस वगैरे, घरं वगैरे एकदम आपण छान वाटतं सगळं. आता आवरू आपण, मग बोलू कुठं कुठं जायचं, काय काय फिरायचं ते बघू. आजचा दुसरा दिवस आहे आणि आता आपण ग्वालियरच्या फोर्टला चाललो आता. तर नमस्कार मित्रांनो, आज आपला दिवस दुसरा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण आलो आहे. हे ग्वालियर फोर्ट आहे, ग्वालियरचा किल्ला. इथनं आपण एंट्री केली. आता आपण चाललो आहे वरती. बौद्ध मूर्ती वाटते. नाही महावीर बुद्धी वाटते. अच्छा. आता आपण फोर्टच्या आत एंटर केले. तर बघू इथं काय काय विषय. हे जरा पुढे गेलेत, मी पळत चाललोय. एकदम सुंदर असा किल्ला आहे, बघत जा आपण. खूप म्हणजे खूपच मोठा किल्ला आहे. आपल्याकडं टाईम कमी आहे, किल्ला खूप मोठा आहे. 1300 वर्ष जुना आहे हा किल्ला. ह्याचं स्ट्रक्चर बघितलं आपण तर सगळा किल्ला लाल दगडात बनला आहे. लाल दगडात म्हणजे हे राजस्थानचे दगड आहेत सगळे. एकदम सुंदर असा किल्ला, खूप मोठा आहे. आपल्या महाराष्ट्रातले सह्याद्रीतले किल्ले बघितले तर ते सह्याद्रीमुळं आपल्याला थोडे आकाराने छोटे दिसतात. पण हे जे किल्ले आहेत ते इथं भूभाग खूप मोठा असल्यामुळे इथं खूप मोठे किल्ले दिसतात. इथं किल्ल्याची थोडीशी माहिती लिहिली आणि ह्या जुन्या तोफा ठेवल्या. तोफा आहेत. ही किल्ल्याची एकदम तटबंदी बघितली तर आपण एकदम जुनी तटबंदी आहे. 1200 वर्षापूर्वीचा हा किल्ला आहे. आणि हा जो बुरुज आहे तो पडला होता, त्याच्यामुळे तो आत्ताच नवीन बांधला आहे. आत्ताच इन द सेन्स सिंधियांनी बांधलं आहे. दिसतंय ते पूर्ण ग्वालियर शहर दिसतंय आपल्याला. एकदम सुंदर शहर दिसतंय आणि त्याच्याच मधोमध असलेला हा ग्वालियरचा फोर्ट आहे, हा ग्वालियर किल्ला. एवढा मोठा किल्ला आहे हा. इथनं तटबंदी बघा, हे जे रस्ते दिसत आहे हे रस्ते, खूप मोठी तटबंदी आहे. हे ग्वालियर शहर दिसतं आपल्याला. सूर्य मावळते ते पण एक चित्र दिसतं आपल्याला. हा दरवाजा दिसतोय. या दरवाज्यातून आता आपण खालच्या दिशेने बघू जरा काय काय. पूर्ण एकदम कोरीव काम जास्त दिसतं, एकदम कोरीव काम. आपण मगाशी इथं वरती थांबलो होतो, आता आपण खाली आलो. आता हे बघू. ये गोटी मारते थे कैरम खेलते थे उस समय. गोटी एक दूसरे से मारते. आत्ता कसं कॅरम खेळतो तसं इथं गोटी वगैरे कॅरम खेळायला हे होतं. केवढा मोठा गोटी नहीं, पुराने टाइम का कैरम है. कॅरम ना, पुराने टाइम. इसे कहते हैं चौपर. आता हे जे फोर्ट दिसतंय याच्यावरती जे घुमट आहेत, सगळे घुमट जेवढे दिसतात ना, सगळे घुमट चांदीचे होते. चांदीचे अख्खे घुमट आहेत सगळे. आणि आता चाललोय आपण खाली. खाली एक गुहा आहे, ती गुहा बघायला चाललोय. दरवाजे असे या प्रकारचे होते. गुहा बघायला जाऊ आपण. त्या पण वेळेस ही गटर लाईन बघा कशी, म्हणजे पाण्याचं नियोजन एवढं भारी होतं. आणि हा इथून हा खालून असं बघितलं तर हा फोर्ट दिसतो, हा किल्ला दिसतो, ग्वालियर फोर्ट. आपण खाली आलो तर या गुहा इथं दिसतात आपल्याला. या कोरलेल्या गुहा आहेत. हे शिवलिंग आहे. हाँ, ये विष्णु जी, ये शिवलिंग भगवान शंकर का. ओके. और ये जैन तीन शंकर. जैन है. जैन हो. जैन है.
आणि अशा मूर्त्या आहे प्रत्येक किल्ल्यावर अशा छोट्या मूर्त्या अशा कोरल्या. तर ही जैनांची मूर्ती पण दिसते. पण हे सगळं उद्ध्वस्त केलंय, बाबरांनी उद्ध्वस्त केलंय. आणि मशाल ठेवायची सगळे नुसते शिवलिंग दिसतात आपल्याला. इथं 25-30 शिवलिंग आहेत असेच सेम दिसतात ते. आणि हे ठेवलंय असं की वरचं पावसाचं पाणी बरोबर ह्याच्या पडलं पाहिजे, अभिषेक झाला पाहिजे, यासाठी हे शिवलिंग असं ठेवलं. हा दरवाजा आहे, या दरवाज्यातनं एंट्री मारल्या शिवतांडव करतानाच हे एक मूर्ती आहे. शिवतांडव करताना या शंकराची मूर्ती आहे. पण हे बाबरांनी तोडलेले आहे, त्याच्यामुळे इथं स्पष्ट असं दिसत नाही. अंधार पडल्यामुळे तर अजून दिसत नाहीये. संगमरावराची मार्बलची ही मूर्ती आहे. अरे यांची विष्णूची आहे का? विष्णूंची मूर्ती आहे खाली. या छोट्या हे पूर्ण श्लोक लिहिलेत असे संस्कृतमध्ये. त्या काळात मार्बलची मूर्ती होती. ही पण बाबरांनी खंडित केली आहे. ही पण विष्णूची आहे ना? हे बी विष्णू की, ये विष्णू की मूर्ती है क्या? विष्णू जी की. ही जी वरती गुहा दिसते ती त्या काळातली गुहा आहे. आणि तिथं ऋषी तपश्चर्या करत होते, त्याच्यामुळे ती एवढ्या वरती आहे. इथं जाण्यासाठी मार्ग नाही आहे, आपल्याला चढून जावं लागतं. आणि इथं सोडत पण नाही आहे. ही गुहा फक्त जुनी आहे. बाकी आहे इथं आता गोशाळा बनली आहे. इथं एक मंदिर आहे, सगळ्या देवांचं मंदिर आहे. आणि हा वरती पूर्ण दिसतोय तो अख्खा किल्ला. आपण खालच्या दिशेने आलोय. जे दिसतंय त्या काळातलं जेल आहे. अंधाराचा ते दिसत नाही. हे दिसतंय ते सगळं जेल आहे. औरंगजेबाने इथं मस्जिद सारखं स्ट्रक्चर केलं होतं. आत्ता जे आपण बघितलं ते फक्त 1% बघितलं, कारण आपण खूप उशिरा आलो होतो आणि काहीच नाही बघता आलं. आपण सगळं घाईगडबडीत कसं तरी बघितलं. आपण निवांत परत येणार आहे, आपण परत ग्वालियरला येणार आहे. तेव्हा एक दिवस पूर्ण याच्यासाठी ठेवायचा. आपल्याकडे टाइम खूप कमी होता. आता आपल्याला निघायचं उज्जैन, बागलामुखी या साईडला निघायचं. त्याच्यामुळे आपल्याला खूप उशीर झाला आहे. त्याच्यामुळे पण आपण थोडासाच किल्ला बघितला तेवढा. वाजलेत 10 वाजलेत आणि आत्ता लगेच आपल्याला निघायचं उज्जैनच्या साईडला, कारण रात्रीचा प्रवास लवकर उरकतो. गाडी चालवायला आम्ही तिघं पण आहे. आणि उज्जैनला गेल्यावर भेटू. उज्जैनच्या पण आधी आपल्याला बगलामुखी नावाचं एक देवीचं मंदिर करायचं आहे. तोपर्यंत चला बाय.